हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा, काय खायचं आहे आणि काय खाऊ नये। बऱ्याच लोकांच्या कमेंटही असतात की मला एवढं वजन कमी करायचं आहे तर माझा आहार कसा असावा आणि आहारावरती एखादा डाएटवरती एखादा व्हिडिओ बनवा। तर त्यासाठी हा व्हिडिओ बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करतात आणि वजन कमी झाल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतं की वजन कमी झाला की चेहऱ्यावरचा ग्लो पूर्ण निघून गेलेला आहे, खूप वीकनेस आलेला आहे, शिवाय कॅल्शियम कमी झाले, हिमोग्लोबिन कमी झाले, ते खूप वीक दिसतात। तर असं होता कामा नये आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी तुम्हाला हा डाएट सांगत आहे। शिवाय माझ्याकडे जे वेट लॉससाठी क्लायंट येतात तर त्यांच्यासाठी मी असाच डाएट देते आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि येत आहेत। तर हा जो डाएट आहे तो तुम्हाला नक्की रोज फॉलो करायचा आहे की ज्याचा तुम्हाला तुमचं वजन कमी होण्यामध्ये मदत होणार आहे। तर डाएट सांगायला सुरुवात करूयात। जर चॅनलवरती तुम्ही नवीन आहात आणि जर सबस्क्राईब नाही केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला ह्या सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळणार आहे आणि हे तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकणार आहात। दिवसाची सुरुवात सकाळी उठलात आणि फ्रेश झाल्या की सुरुवात ही 1 ग्लास कोमट पाण्याने करायचे। त्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 4 थेंब लिंबाचा रस टाकू शकता। अख्खं किंवा अर्ध लिंबू पिळायची गरज नाही किंवा काही लोकांना लिंबू सकाळी सूट नाही करत तर ते लोक सकाळी भिजलेले ड्रायफ्रूट्स खाऊ शकतात, जसं की जे तुमच्याकडे अवेलेबल असतील, जसं बदाम असेल किंवा अक्रोड असेल किंवा मनुका असतील किंवा अंजीर असेल। सो जे अवेलेबल आहे तर ते 2-3 तुम्ही पीस घेऊ शकता। याच्यानंतर जो पण तुमचा रेग्युलर एक्सरसाइज वॉक योगा आहे तर तो करायचा आहे। एक्सरसाइज झाल्याच्या नंतर ब्रेकफास्ट घ्यायचा आहे। प्रयत्न करायचे की ब्रेकफास्ट हा 9च्या अगोदर करायचे आणि प्रयत्न करायचे आणि ब्रेकफास्ट हा बिलकुल स्किप नाही करायचा, कारण ब्रेकफास्ट हा तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जी देणार आहे आणि मोस्टली ब्रेकफास्ट हा तुमचा प्रोटीन रिच असायला पाहिजे, कारण आफ्टर वर्कआउट मसल रिकव्हरीसाठी जे प्रोटीन गरजेचे आहे ते तुमच्या ब्रेकफास्टमधून मिळणार आहेत। शिवाय जेव्हा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन घेता तर ते दिवसभर तुमचे डायजेस्ट पण होतात, कारण दिवसभर आपला प्रॉपर वॉटर इंटेक असतो, दिवसभर आपण ॲक्टिव्ह असतो। सो मोस्ट प्रोटीन इंटेक हा तुमचा ब्रेकफास्टमध्ये पण घ्यायचा आहे। ऑल मीलमध्ये तुमचा म्हणजे दुपारचं रात्रीचं जेवण तर ह्याच्यामध्येही प्रोटीन ठेवायचंच आहे, पण कम्पेअर तुमचा मॉर्निंगचा जो ब्रेकफास्ट आहे तो प्रोटीन रिच ठेवायचा आहे, कारण रात्री जर का आपण प्रोटीन घेतले जास्त प्रमाणामध्ये तर ते डायजेस्ट व्हायला हेवी असतात। सो तुमचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट जो आहे तो प्रोटीन रिच ठेवायचा आहे। आता 7 दिवस तुम्ही काय काय ऑप्शन घेणार तर तेही मी तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यस, तर पहिल्या दिवशी तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता। स्प्राउट्समध्ये मटकी मुगाचे जे पण तुम्हाला स्प्राउट्स आवडतात ते स्प्राउट्स घ्यायचे आहेत, स्टीम करून घ्यायचं आहे। एक 80 ते 100 ग्रॅम म्हणजे मीडियम साईजची 1 वाटी स्टीम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे सॅलड आवडतं किंवा व्हेजिटेबल्स आवडतात ते ॲड करू शकता। लिंबाचा ज्यूस असेल किंवा मिरचीचे तुकडे असतील स्मॉल पीस किंवा रेड चिली पावडर, ब्लॅक पेपर, सिलेमन पावडर आणि हे साल्ट हे सगळं मिक्स करून खायचं आहे। तर हे खूप टेस्टी आणि न्यूट्रिशियस आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊ शकता 100 ग्रॅम पनीर, ह्याच्यामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही सॅलड ॲड करू शकता, ब्लॅक पेपर, सिलेमन पावडर, साल्ट हे सगळं ॲड करून घ्यायचं। तर ह्याच्यामधूनही आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं। तिसऱ्या दिवशी तुम्ही घेऊ शकता 2 बॉईल केलेले एग्स, याच्यामध्ये तुम्ही कट करून व्हेजिटेबल्स, सॅलड, रेड चिली पावडर, ब्लॅक पेपर हेही सगळं मिक्स करून खाऊ शकता। इथे मी ह्याचे सगळे ब्रेकफास्टचे ऑप्शन सांगत आहे, तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये ऑइलची गरज नाही आहे, लेस ऑइल कंटेंट आहे। शिवाय 4थ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता ओट्स। आता ओट्स बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। ओट्स आणि मुगडाळीची खिचडी तुम्ही घेऊ शकता, ज्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। किंवा अजून तुम्ही ओट्स हे दुधामध्ये पण बनवू शकता। ओट्स हे दुधामध्ये बनवायचे, शक्यतो जेव्हा पण तुम्ही डाएटमध्ये इन्क्लूड करताय दूध तर जर तुम्हाला अवेलेबल असेल तर गाईचं दूध किंवा स्किम्ड मिल्क यूज करा की ज्याच्यामध्ये फॅट कंटेंट हे कमी असतात। तर अशी दुधामध्ये बनवलेली खिचडी ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ॲपलचे पीस पण टाकू शकता, तर ही पण एक टेस्टी आणि न्यूट्रिशियस हेल्दी रेसिपी आहे। नेक्स्ट डे तुम्ही घेऊ शकता टोफू।
टोफूही तुम्ही पनीरसारखं व्हेजिटेबल सॅलड, ब्लॅक पेपर, साल्ट, सिलॅमन पावडर, तर असे सगळं मिक्स करून तेही तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट डेला तुम्ही घेऊ शकता नाचणीचा डोसा किंवा इडली, जसं की आपण तांदळाचं बनवतो त्याचप्रमाणे नाचणीचा तुम्ही बनवू शकता. नाचणी न्यूट्रिशन रिच आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आयर्न, कॅल्शियम तसे बरेचसे न्यूट्रिशन्स आहेत. लास्ट 7 डेला तुम्ही सँडविच ट्राय करू शकता. सँडविच हा व्हाईट ब्रेडचं घेण्याच्याऐवजी फिट ब्रेड वापरा, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्स आणि मग प्रोटीनसाठी तुम्ही सँडविच करू शकता. त्याच्यामध्ये एग व्हाईट्स असेल किंवा एग व्हाईटचं लेस ऑइलमध्ये बनलेलं ऑमलेट असेल तर ते सँडविच करू शकता किंवा स्प्राउट सँडविच करू शकता. तर तुमचा हा जो ब्रेकफास्ट आहे तर हा ऑइल कंटेंट बिलकुल नाही आहेत आणि सोबत प्रोटीन रिच आहे. ब्रेकफास्ट हा तुमचा प्रोटीन रिच आणि कार्ब हे कमी असतील असा करायचं आहे की तुम्हाला फुल वाटेल आणि सकाळची जी एनर्जी आहे दिवसभरासाठी लागणारी तर ती तुम्हाला ह्या ब्रेकफास्टमधून मिळणार आहे. आणि प्रयत्न करायचे की तुमचा ब्रेकफास्ट हा 9 पर्यंत तुम्ही फिनिश करताय. ब्रेकफास्ट नंतर वेळ येते ती लंच. प्रयत्न करायचा की लंच तुमचा जो आहे तो 1च्या अगोदर होतो, 1 पर्यंत होतोय, तर हा प्रयत्न करायचा आहे. जेवणाच्या प्लेटमध्ये फर्स्ट येईल एक मोठा बाउल सॅलड आणि सॅलड जे आहे तर ते जेवण करण्यापूर्वी फिनिश करायचं आहे, म्हणजे तुमच्या बाकीचं जे जेवण आहे तर ते कमी आणि एक्स्ट्रा इटिंग अवॉइड केलं जाईल. नेक्स्ट तुमच्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे दही किंवा ताक. जेव्हा जेव्हा पण मी सांगितलं तसं दही, ताक, दूध हे लो फॅटवालं किंवा गाईचं प्रिफर करायचं की तुमच्या याच्यामध्ये कमी फॅट जातील. तर दुपारच्या जेवणामध्ये ताक आणि दही इन्क्लूड करायचं की तुमचं गट हेल्थी प्रॉपर होईल. आणि याला कधी अल्टरनेटिव्ह म्हणून मग तुम्ही प्रोटीन ऑप्शन म्हणून डाळ किंवा सोया असेल, एग्ज असेल, चिकन असेल, बेसन असेल तर हे ऑप्शन घेऊ शकता. नेक्स्ट कार्बसाठी तुम्ही घ्यायचं आहे चपाती, भाकरी, शिवाय रागीची भाकरी, मिक्स ग्रेनची भाकरी, तर कुठलीही भाकरी घेऊ शकता. याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर मिळतात. सो भाकरीचं जे पोर्शन आहे तर ते भाकरी पोळीचं पोर्शन जे आहे ते कमी ठेवायचं आहे. जर का तुम्हाला राईस खायचं आहे तर तुम्ही भाकरी आणि चपातीला रिप्लेस करू शकता. पण जर राईस खायचं आहे तर तो कसा खायचा आहे तर ह्याच्याविषयी मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकही देत आहे, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. आणि नेक्स्ट प्लेटमध्ये येईल भाजी, कुठलीही पालेभाजी किंवा फळभाजी. तर तुमच्या प्लेटमध्ये काय काय इन्क्लूड झालेलं आहे, दही, ताक आणि प्रोटीन ऑप्शन्स म्हणजे त्याला अल्टरनेटिव्स. दुसरं सॅलड, कार्बसाठी तुम्ही चपाती किंवा भाकरी, मिक्स ग्रेनची भाकरी. राईस घ्यायचा तर मी सांगितलं की तो तुम्ही कसा घ्यायचा तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि तिसरं आहे व्हेजिटेबल्स. आणि हेल्दी फॅटसाठी तुम्ही थोडंसं तूप किंवा बाकी जे हेल्दी फॅटचे ऑप्शन आहे जसं की लिटिल ॲव्होकाडो असेल किंवा ऑलिव्ह ऑइल असेल किंवा पीनटची चटणी असेल किंवा जवसाची चटणी असेल, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी किंवा कारळाची चटणी थोडीशी तुम्ही इन्क्लूड करू शकता. या डाएटमध्ये काय अवॉइड करायचं आहे तर ते मी सांगेन. अवॉइड काय काय करायचं आहे तुम्हाला. राईस पूर्णच अवॉइड करा असं नाही आहे, पण तुम्हाला जर का राईस घ्यायचा असेल तर तो कपल करायचा विथ प्रोटीन ऑप्शन. त्याच्यासाठी लिंक दिलेली आहे कसा घ्यायचा राईस, तर तो बघायचा व्हिडिओ. नेक्स्ट काय अवॉइड करायचं आहे तुम्हाला, साखर आणि साखरयुक्त जे पण पदार्थ आहेत ते बंद करायचे आहेत. मैद्याचे जे पदार्थ आहेत ते बंद करायचे आहेत. बेकरी प्रोडक्ट्स असतील किंवा जे तळलेले पदार्थ आहेत तर ते बंद करायचे आहेत. अजून एक साखरला जे पण अल्टरनेटिव्ह असतात जसं की मध, मॅपल सिरप, गूळ वगैरे. जर का तुम्हाला फास्ट आणि लवकर वजन कमी करायचं आहे तर हे सगळे पदार्थ बंद करायचे आहेत. आणि तुम्ही जर का तुम्हाला मॉडरेटमध्ये जायचं आहे तर तुमचा जो काही इंटेक आहे त्याच्यामध्ये अगदी खूप कमी करायचा आहे तो. अजून एक पाणी जे प्यायचं आहे तर ते जेवणाच्या अगोदर अर्धा तास किंवा ॲटलिस्ट 15-20 मिनिटे अगोदर पाणी प्यायचं आहे. जेवताना बिलकुल पाणी पिऊ नका. अगदी तुमची ड्राय भाजी आहे तर 2-3 घूट तुम्हाला गरज असेल तर घेऊ शकता. जर पातळ भाजी असेल तर पाणी प्यायची गरज नाही आहे, कारण जर का जेवताना तुम्ही जास्ती पाणी पिला तर त्याच्यामुळे पोटावरचं फॅट वाढू शकतं, कारण आपलं प्रॉपर डायजेशन होत नाही की त्याच्यामुळे फॅट वाढतं. सो पाणी जेवण करताना पाणी न पिता तुमचं जेवण झाल्याच्या नंतर अर्धा तासाने तुम्हाला जेवढं हवं तितकं तुम्ही पाणी घेऊ शकता. यस, तर डाएटमध्ये काय काय जास्त इन्क्लूड करण्यावरती भर दिला पाहिजे. तर डाएटमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन इन्क्लूड करायचं आहे की ज्याच्याने तुम्हाला लॉंग टाईम फुल वाटतं, मसल मास प्रॉपर मेंटेन किंवा वाढण्यासाठी. शिवाय तुमचं प्रॉपर फॅट लॉस आणि मेटाबॉलिझम होण्यासाठी प्रोटीन चांगल्या प्रमाणामध्ये इन्क्लूड करायचं आहे. नेक्स्ट जेवणामध्ये कलरफुल सॅलड्स आणि व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत की ज्याच्यातून तुम्हाला सगळे
मायक्रोन्यूट्रियन्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत. सोबत जेवणामध्ये ताक आणि दही ठेवायचं आहे, कारण ज्याच्याने तुमचं पोटाचं आरोग्य, गट हेल्थ चांगलं राहणार आहे आणि आपलं जे ओव्हरऑल हेल्थ आहे तर ते आपलं प्रॉपर डायजेशन असेल तर होणार आहे. सो जेवणामध्ये ताक आणि दही पण समावेश करायचं आहे. सोबत ड्रायफ्रूट्स घ्यायचं आहे की ह्याच्यातून आपल्याला हेल्दी फॅट्स मिळणार आहेत. नंतर 4 ते 5ची जी वेळ असते तर ती थोडीशी भूक लागली आहे किंवा काहीतरी खायचं आहे तर अशी वेळ असते. तर या वेळामध्ये एक तर तुम्ही ग्रीन टी वगैरे पण घेऊ शकता. जर का तुम्हाला चहाची सवय आहे, बेटर की तुम्ही ग्रीन टी वगैरे घेताय आणि अगदीच तुम्ही सुरुवातीला आहात, तुम्हाला खूप चहा प्यायची सवय आहे, तर अगदीच तुम्हाला बंद करणं पॉसिबल नाही आहे. तर तुम्ही थोडासा आणि लेस शुगरमध्ये चहा घेऊ शकता आणि हळूहळू तो बंद करायचा प्रयत्न करायचे आणि त्याला तुम्ही रिप्लेस करू शकता हेल्दियर ऑप्शन, जसं की ग्रीन टी असेल किंवा मग अगदीच ब्लॅक टी असेल किंवा जे हर्बल टी आहे तर त्यांनी तुम्ही रिप्लेस करू शकता. आणि या वेळामध्ये तुम्हाला थोडीशी भूक आहे, खायचं आहे, तर तुम्ही तिथे प्रोटीन स्नॅक घेऊ शकता छोटंसं, ज्याच्यामध्ये तुम्ही रोस्टेड ऑप्शन घ्यायचे आहेत की ज्याच्यामध्ये लेस ऑइल कंटेंट असेल. रोस्टेड चणा असेल किंवा मिडियम साईजचं फ्रूट असेल किंवा थोडेसे स्प्राउट्स असतील स्टीम केलेले, त्याचे सेम की तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू किंवा सॅलड्स मिक्स करून घेऊ शकता. एग व्हाईट्स घेऊ शकता किंवा सोया चंक्स असेल. तर जे प्रोटीन ऑप्शन आहेत ते तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये विथ व्हेजिटेबल्स इथं इन्क्लूड करू शकता की जेणेकरून तुमची जी भूक आहे तर ती कमी होईल. आणि इथं तुमचं थोडंफार खाऊन झालेलं असतं की जे क्रेविंग आहेत तर ते क्रेविंगही होणार नाहीत. इव्हिनिंगला जे चटपटीत खाण्याची क्रेविंग होतात. आणि अजून एक महत्त्वाचा फायदा इव्हिनिंग स्नॅक घेण्याचा तो म्हणजे इव्हिनिंगला आपल्याला थोडंसं थकायला झालेलं असतं दिवसभराची कामं करून, तर ती एनर्जी मिळते. आणि अजून एक म्हणजे डिनर, जर का तुम्ही इव्हिनिंगला काहीच नाही खाल्लेलं आणि खूप भूक लागली तर डिनर हे तुमचं हेवी होईल आणि अनवॉन्टेड एक्स्ट्रा कॅलरी जातात की डिनरमध्ये जे आपण एक्स्ट्रा जर कॅलरी घेतल्या तर त्या बर्न होत नाहीत, कारण आपण तेवढे ॲक्टिव्ह नसतो. सो इव्हिनिंग स्नॅक घेतलेल्याचा फायदा होतो की आपण जर लाईट डिनर घेतलं तरीही चालू शकतो. सो इट्स बेस्ट की तुम्ही तुमच्या डाएटमध्ये एक छोटंसं लाईट प्रोटीन स्नॅक इव्हिनिंग स्नॅकमध्ये ॲड करताय. इव्हिनिंग स्नॅक नंतर वेळ येते डिनर. शक्यतो तुमचा डिनर हा 8च्या अगोदर, मॅक्सिमम 8:30च्या अगोदर करायचा प्रयत्न करा. किंवा तुमचं रुटीन एकदम खूप हेक्टिक, बिझी आणि तुम्हाला अगदी पॉसिबल नाही आहे तर तुमचा प्रयत्न हा असायला पाहिजे की जेवढं शक्य तितकं तुमचा डिनर हा लवकर होतं आहे. याच्यामध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता, मिक्स पिठांचं थालीपीठ घेऊ शकता भाज्या ॲड करून, किंवा पराठा, पालेभाज्यांचा पराठा आणि त्याच्यासोबत काहीतरी प्रोटीन ऑप्शन जसं की डाळ किंवा डाळींची चटणी वगैरे हे इन्क्लूड करू शकता. किंवा भाजी आणि भाकरी हे पण घेऊ शकता. अवॉइड करायचं आहे चपाती घेणं, कारण चपाती पचायला जड, किंवा ज्या भाकरी मिक्स पिठांची भाकरी किंवा ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी आहे ह्याच्यामध्ये फायबर कंटेंट चांगले असतात, शिवाय ही पचायला हलकी असते रात्रीच्या जेवणामध्ये. सो रात्रीच्या जेवणामध्ये प्रयत्न करा की चपातीच्या ऐवजी तुम्ही भाकरी वगैरे हेच इन्क्लूड करताय. सोबत तुम्ही खिचडीच्या टाईपमधला ते पण ऑप्शन चूज करू शकता, ज्याच्यामध्ये लेस राईस आणि जास्त डाळ आणि भाज्या आहेत तर अशी खिचडी खाऊ शकता. किंवा ओट्स, पालेभाज्या आणि डाळ, तर ही खिचडी पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. शिवाय जे सूप आहेत पालेभाज्या आणि डाळ, तर सूप पण तुम्ही तुमच्या डिनरमध्ये एक बेस्ट वेट लॉस ऑप्शन म्हणून इन्क्लूड करू शकता. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर शक्यतो अवॉइड करा की डिनरमध्ये नॉनव्हेज जे पण फूड आहे ते घेणं, कारण हे डायजेस्ट व्हायला खूप हेवी आहे. तुम्हाला जे नॉनव्हेज टाईपमधलं जे पण फूड आहे तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही लंचमध्ये इन्क्लूड करता ते, कारण आपण दिवसभर ॲक्टिव्ह असतो तर ते त्याचं प्रॉपर डायजेशन होईल. तर आता मी सांगेन तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण मला डाएटमध्ये राईस इन्क्लूड करायचं आहे, तर तो कसा करायचा. वजन कमी करायचं आहे तर डाएटमधून पूर्ण राईस बंद करायला पाहिजे असंही नाही, पण तो तुम्ही कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात घेताय हे खूप महत्त्वाचं. तर यस, तर राईस वेट लॉससाठी डाएटमध्ये कसा इन्क्लूड कराल तुम्ही. जेव्हा पण तुम्ही खिचडी वगैरे बनवताय तेव्हा कमी राईस वापरायचे आणि जास्त डाळ वापरायचे, किंवा तुम्हाला व्हाईट राईसच खायचा असेल तर तुम्ही राईस हा कमी पोर्शनमध्ये घ्यायचा आणि बाकी भाज्या, सॅलड आणि डाळ ही जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे. किंवा राईस जेव्हा तुम्ही शिजवता, जर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवला तर त्याच्यामधलं जे पाणी आहे तर ते एकदा काढून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातले जे स्टार्च कंटेंट आहेत तर ते कमी होतात. शिवाय
भाकरी पण खातोय आणि राईस पण खातोय किंवा चपाती पण आणि राईस पण, असं एकाच वेळी 2 कार्ब इंटेक नका घेऊ की ज्याच्याने जास्त कार्ब आणि शुगर इंटेक होऊ शकतो. सो एकच घ्या. तुम्हाला जर राईस घ्यायचा तर ओनली राईस घ्या आणि त्याला कपल करा की प्रोटीन ऑप्शन जास्त आणि पालेभाज्या सॅलड जास्त. असं अजून तुम्ही राईसमध्येच बेटर की जे ब्राऊन राईस की ज्याच्यामध्ये फायबर कंटेंट हे जास्त असतात, तर असे राईस पण चूज करू शकता की ज्याच्यासोबत तुमचं वजनही कमी होईल आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शनही मिळेल. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं, तर वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये तुम्हाला काय काय इन्क्लूड करायचं, अगदी ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर ऑप्शन हे सगळं पाहिलं. शिवाय वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या घटकांवरती फोकस करायचं आणि कुठल्या कुठले घटक हे आपल्याला अवॉइड करायचे आहेत, कमी करायचे आहेत. तर हे सगळ्या गाईडलाईन्स ज्या आहेत तर त्या फॉलो करा. तुम्हाला नक्की रिझल्ट येईल वजन आणि फॅट कमी होण्यामध्ये. तर हे पूर्ण तुम्ही रुटीन, डाएट रुटीन जे आहे विथ एक्झरसाइज, प्रॉपर वॉटर इनटेक आणि प्रॉपर स्लीप, स्ट्रेस मॅनेजमेंटसोबत 1 महिना करून पहा आणि तुम्हाला जर रिझल्ट येत आहे तर तो नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. शिवाय आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि यस तुम्हाला वाटतंय की यस हा माहितीपूर्ण आहे, तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये मदत करू शकतो, तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. लवकरच भेटूयात अजून एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.